सर्वप्रथम मी अक्षताताईला शिवसेनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांना झालेलं कधी न भरून येणारं जे दुःख आहे त्याच्यातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी विनंती करतो। या प्रकरणाच्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत। ज्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याच्यावरून या प्रकरणाची तीव्रता किती आहे आणि किती घाणेरडं कृत्य या शहरामध्ये झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं आणि म्हणून सगळ्या स्तरावर सगळ्या समाजाच्या मंडळांनी याची दखल घेतलेली आहे। पहिल्या दिवशी जे पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांना मी फोन केला होता। त्यांनी मला सांगितलं की सासरच्या लोकांना बोलवलं, चौकशी केली आणि सोडून दिला। म्हटलं एवढं कॅज्युअली तुम्ही हा विषय घेऊ नका, अतिशय वाईट प्रकारची घटना घडलेली आणि त्या मुलीची मनस्थिती बिघडण्यासाठी किंवा तिला या कामासाठी उद्युक्त करण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केले त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला ताबडतोब ॲक्शन घ्यावी लागेल। त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या बाबतीमध्ये अवगत करण्यात आलं होतं। काल जेव्हा या मोर्चाचा विषय निघाला तेव्हा मी दिल्लीला साहेबांच्या सेक्रेटरीला फोन केला। साहेब नीती आयोगामध्ये मीटिंगमध्ये होते आणि जसं ते बाहेर आले 7 वाजता त्यांनी फोन केला। आम्ही एका कार्यक्रमात असताना त्यांना मी सांगितलं की सर या सगळ्या मंडळींची इच्छा अशी आहे की निकम साहेबांना या केसमध्ये आपण अपॉइंट करावं आणि फास्ट ट्रॅककडे कोर्ट केस द्यावी आणि त्यानंतर अर्ध्या तासामध्ये साहेबांनी दिल्लीवरूनच या दोन्ही मागण्यांच्या बाबतीमध्ये अनाउन्समेंट केली। आमची सगळ्यांचीच, माझी तर आहेच, आमची सगळ्यांची जबाबदारी की दैनंदिन बेसिसवर या केसमध्ये पाठपुरावा करून या नालायक लोकांना फाशी कशी होईल हे पाहावं। त्याच्या दृष्टीने आमची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही पार पाडू आणि खूप वाईट घटना आहे। मी सगळ्या भगिनींना सगळ्या मंडळींना असं सांगेल की अशा प्रकारची मनस्थिती आपल्या घरातल्या मुलीची सुनेची खराब होणार नाही, वाईट होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। पुन्हा एकदा मी ताईला श्रद्धांजली वाहतो। धन्यवाद।